तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता राकेशला अर्णवने एक डील फायनल करण्यासाठी बेंगलोरला पाठवलेलं असतं आणि बेंगलोरला गेल्यानंतर सगळ्यात आधी राकेश आपल्या ठरलेल्या ठिकाणी जातो. बॅग वगैरे घेऊन छान तयार होऊन तो आता आपल्या गर्लफ्रेंडला भेटायला आलेला असतो. तेव्हा त्याची गर्लफ्रेंड दरवाजा उघडते आणि म्हणत असते, रितेश, अरे किती उशीर केलास, मी कधीपासून तुझी वाट बघत होते, ये ना ये. तेव्हा आपल्या गर्लफ्रेंडला बघून त्याला खूपच जास्त आनंद होतो. तो आता तिच्या रूममध्ये जातो आणि तिला म्हणत असतो की डार्लिंग, मलासुद्धा तुला भेटण्याची खूपच जास्त उत्सुकता होती. कधी एकदा तुला भेटतोय असं मला झालं होतं. किती दिवस झाले ना आपल्याला भेटून. तो म्हणत असतो की मी सुद्धा तुला भेटण्याची संधी शोधत होतो, खूप दिवस झाले. तेव्हा ती म्हणत असते, मी तुझी आतुरतेने वाट बघत होते. तुला भेटून खरंच खूप छान वाटलं. राकेशने तिच्यासाठी येताना इथे कानातले आणलेले असतात. तो म्हणतो, डार्लिंग, हे बघ मी तुझ्यासाठी काय आणलं आहे. ती म्हणत असते की कानातले तर खूप छान आहेत, पण त्याचा बॉक्स कुठे आहे. तेव्हा राकेश म्हणत असतो की बॉक्स आहे ना, तो मी फेकून दिला, कारण हे कानातले मला माझ्या हाताने तुला घालायचे होते. तेव्हा ती म्हणते, हो का, नॉट अ बॅड आयडिया, हे घे, तूच माझ्या कानामध्ये घाल. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, राकेश आता तिच्या कानामध्ये कानातले घालत असताना म्हणत असतो की हे कानातले माझ्या बिंडोक बायकोचे आहेत, जे मी ह्या बिंडोक बाईसाठी आणलेले आहेत. ही बँगलोरमधली पैसेवाली विधवा आहे. आता काही झालं तरी माझं करंट अकाउंट मला चालूच ठेवायला हवं ना, कारण का पैसा कमी पडायला नको, असं राकेश म्हणतो. आणि म्हणूनच तो बँगलोरमध्ये त्या बाईला भेटण्यासाठी खास इथे अर्णवची परमिशन घेऊन डीलचं कारण सांगून आलेला असतो आणि तो आल्या आल्या त्या विधवा बाईला भेटायला जातो. तर इथे आकाश घरी आलेला असतो. ईश्वरी म्हणत असते, आकाश भाऊजी, आलात तुम्ही? सगळ्यांची जेवणं झाली आहेत, तुम्ही जेवायला बसा, मी तुम्हाला जेवायला वाढते. कुठे गेला होतात तुम्ही? तेव्हा आकाश म्हणतो, ईश्वरी, मी तुझ्या घरी गेलो होतो नम्रताला भेटायला, आणि आज नम्रताने माझ्यावरती हात उगारला, तिचा गैरसमज झालाय म्हणून. ते ऐकून ईश्वरीला खूप जास्त वाईट वाटतं. तर इथे आता नम्रतासुद्धा अपसेट असते. तेव्हा शुभू तिथे येतो आणि म्हणत असतो, नमू, काय करतेस तू? आज तुला मी माझ्या हातचा लिंबू सोडा देतो. तेव्हा सुप्रिया म्हणते, अरे तुझ्या मैत्रिणीला लिंबू सोडा काय देतोयस? ती जेवली नाही आहे सकाळपासून, तिला जेवायला दे. तेव्हा नम्रता म्हणते, आई, तुला हे सगळं शुभूला सांगायची गरज नाही आहे, मला भूक नाही आहे, मी जेवणार नाही. तेव्हा इथे शुभू म्हणत असतो, काकू, तू अजिबात काळजी करू नको मावशी, मी आहे ना, मी नमूला लिंबू सोडासुद्धा देईन आणि त्याआधी थोडंसं खायलासुद्धा देईन. सुप्रिया म्हणते, तुझंच ऐकते ती बाबा, समजाव तिला आणि खायला दे. तेव्हा सुप्रिया म्हणते, मी आहे माझ्या रूममध्ये. आणि तेवढ्यातच शुभू म्हणत असतो की घ्या. माझ्या होणाऱ्या सासूबाईंनासुद्धा कळलं की नमू फक्त माझंच ऐकते. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, आकाश भाऊजी, नमूताईने तुमच्यावरती हात उगारायची काय गरज होती? तेव्हा आकाश म्हणतो, कारण तिला असं वाटतंय शुभंकरला मारण्यासाठी मी भाड्याने गुंड पाठवले होते, कारण त्या लोकांनी माझं नाव घेतलंय. ईश्वरी, खरंच तुला असं वाटतं की मी असं काहीतरी करेन? ईश्वरी म्हणते, नाही भाऊजी, तुम्ही असं कधीच करणार नाही, पण नमूताईने तुमच्यावरती विश्वास ठेवायला हवा होता. त्यानंतर शुभंकर इथे आता नम्रताला म्हणतो की मला हा लिंबू कापून दे. ती लिंबू कापून देत असताना तिच्या मनामध्ये आकाशचा विचार सुरू असतो. तेव्हा तिचं बोट चिरतं. तेव्हा इथे शुभू तिचं बोट आता लगेच तोंडामध्ये घेतो. तेव्हा ती म्हणत असते, शुभू, एवढं काय नाही झाले. आणि ती आता आपला हात खेचून तिथून सरळ निघून जाते. तेव्हा शुभंकर म्हणत असतो की तुझ्यामुळे माझ्या नमूला लागलं, तुझ्यामुळे तिच्या बोटातून रक्त आलं आणि तू पूर्णपणे तो चाकू आता इथे किचनवरती आपटायला लागतो आणि तो तोडून टाकायला लागतो. तेव्हा इथे आकाश म्हणतो, नम्रता आता खूप इन्सिक्युअर झाले, ती इन्सिक्युअर झाले आणि मला म्हणत असते की मी इन्सिक्युअर झालो आहे. असं काही झालेलं नाही आहे. बरं झालं या सगळ्यामध्ये शुभंकरने मला समजून घेतलं, नाहीतर काय झालं असतं काय माहिती. नम्रता तर काही ऐकूनच घ्यायला तयार नाही आहे.
ती माझ्यावरती आरोप टाकून मोकळी झाली. तेव्हा ईश्वरी म्हणते, हे बघा भाऊजी, किती आणि काही असलं तरी नमुताईने तुमचं ऐकून घ्यायला हवं होतं. मी बोलेन तिच्याशी, तिला समजावेन. आकाश म्हणतो, नाही नको, नाहीतर ती तुझ्याबरोबर सुद्धा भांडेल की तू आमच्यामध्ये का पडतेस म्हणून. जाऊ दे ईश्वरी, तू काही बोलूच नको, असं म्हणून तो आता निघून जातो. तेव्हा ईश्वरी म्हणत असते की नमुताई अशी का वागत असेल, या सगळ्याच्या मागे शुभंकर तर नसेल ना, असं ती म्हणते. आणि इथे शुभंकरने आता चाकू पूर्णपणे वाकडा केलेला असतो किचनवरती आपटून आणि त्यामुळे त्याच्या हाताला कटसुद्धा लागलेला असतो. पण तो का नम्रताच्या हाताला लागतो म्हणून त्याने पूर्णपणे चाकू तोडून टाकलेला असतो. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, ईश्वरी नेहमीप्रमाणे अंजलीला तिच्या रूममध्ये चहा घेऊन आलेली असते. तेव्हा ईश्वरी म्हणत असते की अंजलीताई, हे घ्या, तुमच्यासाठी मी चहा घेऊन आली आहे. तेव्हा ती म्हणत असते, अजून अंजलीताई उठल्या का नाही आहेत, म्हणून ती डोक्याला हात लावून बघते तर काय, तिला खूप जास्त ताप आलेला असतो. तेव्हा ईश्वरी म्हणते की अर्णव सर लवकर इकडे या, अंजलीताईनं बघा किती ताप आलाय. तेव्हा अर्णव इथे अंजलीला उठायला मदत करतो आणि म्हणत असतो, ताई अगं हे सगळं काय आहे, तुला किती ताप आलाय, थांब मी डॉक्टरांना बोलावतो. तेव्हा अंजली म्हणते, कशाला, डॉक्टरांना बोलू नकोस, मी बरी आहे. तेव्हा राकेश म्हणतो, अजिबात नाही, किती ताप आलाय तुला, मी लगेच डॉक्टरांना घरी बोलावतो. त्यानंतर आकाश म्हणत असतो, हे बघा इन्स्पेक्टर, मी आता तुम्हाला किती वेळा सांगू, मी तुमच्या मोठ्या साहेबांना सुद्धा सांगितलं आहे की मी काही केलेलं नाही आहे म्हणून. कुणीतरी माझ्या नावाने इथे खोटं अकाउंट तयार करून सिम कार्ड खरेदी केले, पण मी खरेदी केलेलं नाही आहे. तेव्हा तो खरा क्रिमिनल कोण आहे ना, तुम्ही प्लीज त्याला शोधून काढा, मी असं काहीही केलेलं नाही आहे. तेव्हा इथे आता वल्लरी आलेली असते. वल्लरी म्हणते, आकाश अरे काय झालं. तेव्हा आकाश म्हणतो, कुणीतरी माझ्या नावाने फेक सिम कार्ड तयार केले आणि त्या सिम कार्डवरून गुंड लोकांना पैसे दिलेले आहेत आणि फोनसुद्धा केलेला आहे त्या शुभंकरला मारण्याची सुपारी देण्यासाठी, पण मी तसं काहीच केलेलं नाही आहे. नम्रता आता माझ्यावरती चिडले, माझ्यावरती रागवले, पण मी त्या खऱ्या क्रिमिनलला शोधून काढल्याशिवाय आता स्वस्थ नाही बसणार. तेव्हा इथे अंजलीला डॉक्टरांनी चेक केलेलं असतं आणि डॉक्टर म्हणतात, हे बघा व्हायरल इन्फेक्शन आहे, त्यांना ताप येणार, थोड्या वेळाने तो उतरणारसुद्धा, परत येणार, त्यामुळे तुम्ही त्यांना हॉस्पिटलला ॲडमिट करा. 24 तास आम्ही त्यांना अंडर ऑब्झर्वेशन ठेवू, कसं त्यांना बरं वाटतं आहे, काय त्यांच्या तब्येतीमध्ये सुधारणा आहे, हे आपल्याला अंडर ऑब्झर्वेशन ठेवल्यानंतर समजेल आणि मग आपण त्याच्यावरती ट्रीटमेंट सुरू करू, पण तुम्हाला आता ॲडमिट व्हावं लागेल. तेव्हा इथे अंजली म्हणते, पण मी माझ्या बाळाची काळजी घेऊ शकते का. डॉक्टर म्हणतात, प्लीज असं करू नका, तुमच्या बाळालासुद्धा ताप येईल, तुम्ही शक्य तेवढं त्याला तुमच्यापासून लांबच ठेवा, जोपर्यंत तुम्हाला बरं वाटत नाही तोपर्यंत. तेव्हा इथे डॉक्टर म्हणतात की तुम्ही ॲडमिट व्हा, बाकीचा आपण सगळे रिपोर्ट नंतर करू. तेव्हा इथे अंजली म्हणते की मी ॲडमिट कसं होऊ चिंटू, अरे माझ्या बाळाची काळजी कोण घेणार. ईश्वरी म्हणते, अंजलीताई मी आहे ना, मी अगदी व्यवस्थित बाळाची काळजी घेईन. तेव्हा अंजली म्हणते की माझी मजबुरी आहे म्हणून मी माझ्या बाळाला तुझ्याकडे सोपवते, नाहीतर मी अजिबात तुझ्याकडे बाळाला दिलं नसतं. हे बघ, माझ्या बाळाची नीट काळजी घे, ह्या वेळेला जर काही त्याला झालं ना तर मी तुला कधीच माफ नाही करणार. तेव्हा इथे चिंटू म्हणतो, ताई प्लीज असं का बोलतेस तू, ती मामी आहे बाळाची, कुणीतरी वैरीण नाही आहे, ती व्यवस्थित बाळाची काळजी घेईल, तू नको काळजी करू. त्यानंतर इथे वल्लरी म्हणत असते की जर आकाश इथे आता स्वतःहून इन्व्हेस्टिगेशन करत राहिला ना तर मात्र माझं नाव बाहेर येईल, त्याला आता थांबवलं पाहिजे. तेव्हा इथे आकाश टेन्शनमध्ये असतो ना. वल्लरी म्हणत असते की आकाश मी काय म्हणते, जाऊ दे हे सगळं, केस वगैरे सोडून दे, तू तुझ्या कामावरती फोकस कर ना बाळा. त्या नम्रतासाठी कशाला उगाच हे पोलिसांचं चक्कर आणि पोलिसांचं हे व्याप तुझ्या मागे लावून घेतोयस. तू आहे ना चांगलं कामावरती लक्ष दे आणि त्या नम्रताला विसरून जा, साखरपुडा मोडून टाक. आकाश म्हणतो, जर पुन्हा असं बोललीस ना साखरपुडा मोड म्हणून, तर मला ते अजिबात आवडणार नाही आहे, माझं प्रेम आहे नम्रतावरती. तेव्हा वल्लरी म्हणते, आणि काय रे, तुझं माझ्यावरती प्रेम नाही आहे का, तुझ्या आईवरती प्रेम नाही आहे का, कशाला ह्या पोलिसांच्या भांड्यात पडतोयस. अरे बाबा, ती नम्रतामुळे अजून काय काय मागे लावून घेणार आहेस तुझ्या. माझंसुद्धा स्वप्न आहे ना की तू अर्णवसारखं मोठं बिझनेसमॅन व्हावं, त्याचबरोबर तू इथे अवॉर्ड्स मिळवावे असं मलाही वाटतं.
त्याच्याकडे लक्ष दे ना बाळा, तुझ्या या आईचं ऐक. तेव्हा इथे तिने रडून आता आकाशला इमोशनल ब्लॅकमेल केलेलं असतं आणि आकाशसुद्धा पोलिसांना म्हणतो की जाऊ दे, तुम्ही आता पुरावे वगैरे शोधण्यासाठी प्रयत्न करू नका, सगळं काही मला बंद करायचं आहे. त्यानंतर इथे वल्लरी म्हणते की चला, रडून रडून का होईना पण शेवटीला मी माझ्या मनासारखं केलंच. तेव्हा अर्णव म्हणत असतो की शिर्के हे सगळं काय आहे, मी सांगितलं होतं ना माझ्या सगळ्या मीटिंग्स तुम्ही इथे आता पोस्टपोन करा म्हणून, तुम्ही आता म्हणताय की एक मीटिंग आहेच म्हणून. ते म्हणतात की मी मीटिंग करेन पण ऑनलाईन करेन ना, मला जाता येणार नाही आहे, ताईची तब्येत ठीक नाही आहे, बाळाकडे लक्ष द्यायचं आहे, मी सगळी कामं घरूनच करणार आहे आज. तेव्हा इथे ईश्वरी आणि अर्णव दोघेजणं आता बाळासाठी भांडत असतात. इथे अर्णवलासुद्धा दोरी खेचायची असते पाळण्याची आणि ईश्वरीलासुद्धा पाळण्याची दोरी खेचायची असते, पण अर्णव काही तिला ते करून देत नसतो. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते की आता आपली कडू झोपली आहे, ती एकदा का उठली ना की तिला फ्रेश वाटेल, मग तिला काहीतरी भरवते. तेव्हा इथे अर्णव म्हणतो मी काय म्हणतो, आपण एक काम करूया का, आपण कणूसाठी आहे ना एक आता स्केड्यूल तयार करूया, आपल्याला टाईम टेबल तयार केलं पाहिजे ना, ती कधी उठणार, कधी खाणार, कधी पिणार, कधी अंघोळ करणार, कधी खेळणार, हे सगळं आपल्याला लिहून ठेवायला पाहिजे ना. तेव्हा ईश्वरी म्हणते सर, लहान मुलांचं कुणी टाईम टेबल तयार करतं का, ते काय तुम्ही आहात का, तुम्ही तुमच्या कामाचं जसं स्केड्यूल तयार करता तसं करायला. अहो लहान मुलांचं टाईम टेबल नसतं, ते कधीही खातात कधीही अंघोळ करतात. तेव्हा इथे अर्णव म्हणतो असं कसं, आता माझंच बघ, माझं सगळं स्केड्यूल तयार असतं की नाही दिवसभराचं, आता मी काही दिवस घरून काम करतो आहे पण ऑफिसला जायचो तेव्हा. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते की सर, अहो तुम्ही अर्णव राजे शिर्के आहात, मोठे आहात, आपली कणू आत्ताशी लहान आहे, अजून 1 महिनासुद्धा झाला नाही आहे तिला, तर तुम्ही तिचं स्केड्यूल काय तयार करायला सांगताय सर. तेव्हा अर्णव म्हणतो मग कसं कळणार, आता काय करणार आहेस तू आपल्या कणूचं. ईश्वरी म्हणते की आता कणू आपली झोपली, ती आता उठणार, मग मी तिला काहीतरी भरून न्हाऊ करणार. तेव्हा अर्णव म्हणतो न्हाऊ म्हणजे, तेव्हा ईश्वरी म्हणते न्हाऊ म्हणजे अंघोळ घालणार. तेव्हा प्रेक्षकांनो अर्णव म्हणतो मग नंतर काय करणार, न्हाऊ केल्यानंतर तिला काहीतरी भरवणार आणि मग ती निंदी करणार. निंदी म्हणजे काय, निंदी म्हणजे झोप. तेव्हा इथे अर्णव म्हणतो अच्छा, हे कसे शब्द आहेत, हे मला कळणार तरी आहेत का. तेव्हा इथे अर्णव ईश्वरी आता जोरात बोलत असताना भांडत असताना इथे आता कणू मात्र उठलेली असते आणि ती रडायला लागते. ईश्वरी म्हणते सर बघितलंत ना, तुमच्यामुळे आपली कणू उठली आणि रडायला लागली आहे. त्यानंतर इथे सुप्रिया म्हणत असते की मी काय म्हणते ग नमू, आपली सुरी कुठे आहे, काल मी किचनमध्येच ठेवली होती ना, सुरी भेटत नाही आहे. नम्रता म्हणते आई अगं मी किचनमध्येच ठेवली होती, इथे शुभूने दिली होती ना लिंबू चिरायला, मी तिथेच ठेवून दिली होती. ती म्हणते नाही ग, नाही सापडत आहे, बरं मी बघते. तेव्हा इथे शुभंकर म्हणत असतो मावशी मला 1 कप चहा मिळेल का. तेव्हा इथे त्याच्या हाताला लागलेलं असतं. सुप्रिया आणि नमू विचारत असतात की तुझ्या हाताला काय लागलं. तो म्हणतो काही नाही, मी जेव्हा जॉगिंगला गेलो होतो ना तेव्हा तिथे एक पत्र्याचा डबा पडला होता, मी तो उचलून फक्त बाजूला टाकायला गेलो तर त्याची धारदार बाजू माझ्या हाताला लागली. तेव्हा सुप्रिया म्हणत असते शुभंकर अरे काय लागले रे तुझ्या मागे. तो म्हणतो मला पण कळत नाही आहे काय लागले, पण जाऊ दे, तू नको लक्ष देऊ, मी एकदम ठीक आहे, तू फक्त माझ्यासाठी एक चहा कर. नाही तू नको मावशी, नम्रता तू माझ्यासाठी तुझ्या हाताने चहा कर, मग बघ माझ्या हाताला लागलेलं कसं बरं होतं ते. तेव्हा नम्रता म्हणते ठीक आहे, मी तुझ्यासाठी चहा करते. तेव्हा सुप्रिया म्हणते की नमू तू शुभूसाठी चहा कर, मी स्वयंपाकाचं बघते हां. तेव्हा नम्रता म्हणते ठीक आहे. तर इथे आता शुभंकर काम करत बसलेला असतो. सुप्रिया किचनमध्ये जाते. तेव्हा नम्रता म्हणत असते की शुभू मी तुझ्यासाठी चहा करते, पण मला थोडं तुझ्याशी माझ्या मनातलं काहीतरी शेअर करायचं होतं. तेव्हा शुभू म्हणतो नमू अगं बोल ना, जे काय बोलायचं आहे ते बोल. तेव्हा नम्रता म्हणते की काल इथे आकाश आले होते, रागाच्या भरामध्ये मी आकाशला खूप काही बोलले रे आणि माझ्या मनामध्ये त्याबद्दल खूप गिल्ट आहे, मला वाईट वाटते, मी आकाशला वाटेल तसं बोलले. एक मन म्हणते की फोन करून सॉरी म्हणावं, तर दुसऱ्यांदा असं वाटतं की नाही नको, काहीच बोलायला नको, काय करू मी तू सांग ना, फोन करून सॉरी बोलू का. तेव्हा इथे शुभंकर म्हणत असतो की कसं असतं ना, जेव्हा आपण प्रेमात असतो ना तेव्हा आपल्याला एकमेकांची इतकी सवय लागलेली असते की आपण एकमेकांना
गृहीत पकडायला लागलेलो असतो, असं असतं. त्यामुळे आपण काय केलं पाहिजे, एकमेकांना सातत्याने गृहीत पकडणं, इथे दबावाखाली ठेवणं यापेक्षा ना एकमेकांना स्पेस दिली पाहिजे. प्रेमामध्ये स्पेस देणं महत्त्वाचं असतं. तेव्हा नम्रता म्हणते, "अरे पण मी त्यांना त्यांची स्पेस देते." तेव्हा इथे लगेच शुभू म्हणतो, "मग त्याला कायमचा ब्रेक देऊन टाक ना." तेव्हा नम्रता शुभंकरकडे बघतच बसते. जेव्हा तो म्हणतो, की "तू कायमचा ब्रेक देऊन टाक." आणि त्यानंतर इथे आता कणिका रडायला लागते. कणिका रडत असते, तेव्हा ईश्वरी अर्णव दोघे दोघे तिला गप्प करत असतात. तेव्हा अर्णव म्हणत असतो, की "मला कळत नाहीये मिसिंदर, एरवी तर ती तुझ्याबरोबर गप्प बसत असते ना, तुझ्याकडे ती छान हसत असते, मग आता काय झालं, आता का रडते ती?" तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते, "अहो सर, प्रत्येक वेळेला ती गप्प कशी बसेल? रडणं म्हणजे ही त्यांची साईन असते काहीतरी सांगण्याची. ती रडते म्हणजे नक्कीच तिला काहीतरी सांगायचं असेल. गो माझे बाळ, काय बोलायचं आहे, काय बोलायचं आहे?" असं इथे आता ईश्वरी जेव्हा विचारते तेव्हा ती म्हणते, "असं झालं, असं झालं." तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो, "मी सिंदर काय झाले? नाही सांग ना काय झाले? कसला तरी वास येतोय. कसला वास येतोय हा?" तेव्हा ईश्वरी म्हणते, "सर, हा जो वास येतोय ना, तो येतोय आपल्या कणूच्या शीचा." तो म्हणतो, "हो का? नाही मी सिंदर खूप जास्त वास येतोय. मी एक काम करतो, मी जातो. तू सगळं क्लीन वगैरे करून घे." ईश्वरी म्हणते, "वा रे वा! म्हणजे तुम्ही फक्त येऊन लाड करायचे, फक्त खेळवायचं, गोड-गोड बोलायचं, स्तुती करायची वरचेवर आणि जेव्हा हे सगळं करायची वेळ येते, तेव्हा काय? सगळं तू कर. म्हणजे मी एकटी नाही करायचं आणि तुम्ही काय करणार?" तेव्हा प्रेक्षकांनो, अर्णव म्हणत असतो, की "नाही, मी काही करत नाही आहे. जे करायचं आहे ते तू कर." तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी म्हणते, "नाही हां सर, तुम्ही थांबा. जा त्या ड्रॉवरमधून डायपर द्या. डायपर द्या त्या ड्रॉवरमधून." तेव्हा तो डायपर घेऊन येतो. तेव्हा अर्णव म्हणतो, "हे घे, सगळं क्लीन करून घे." ईश्वरी म्हणते, "मी क्लीन करणार नाही आहे. तुम्हाला हे सगळं क्लीन करायचं आहे, कळलं का? तुम्ही डायपर चेंज करणार आहात. मामा आहात ना तुम्ही? सगळं आपल्याला मिळून करायचं आहे." तेव्हा प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता अर्णव स्वतः डायपर चेंज करतो, स्वतः सगळं क्लीन वगैरे करतो आणि इथे आता अर्णवने सगळं केल्यानंतर ईश्वरीला खूप जास्त कौतुक वाटतं. ईश्वरी म्हणते, "अरे वा, मी इथे अर्णव राज्य शिर्के यांच्याकडून बाळाचं डायपर चेंज करून घेतलं. वा ईश्वरी वा, मानलं पाहिजे तुला." तेव्हा इथे सुप्रिया आता काम करत असताना तिथे आलेला असतो शुभंकर. शुभंकर आता तिला चाकू दाखवतो. म्हणजे तो चाकू जो त्याने वाकडा केलेला असतो, तो आता नीट करून त्याने सुप्रियाला दिलेला असतो. पण सुप्रिया आता त्या चाकूला खूपच जास्त घाबरते आणि शुभंकरकडे बघत राहते. शुभंकरसुद्धा एका सायको माणसासारखा तो चाकू दाखवत आलेला असतो. तरी ते अर्णव फोनवरती बोलत असतो आणि म्हणत असतो, "शिर्के कुठली फाईल?" तेव्हा फाईल शोधण्यासाठी कपाटाचं दार उघडतो आणि त्या कपाटाच्या दाराचा आता झटका इथे त्या गाडीला लागतो आणि बाळाची जी गाडी असते ना, ती आता गाडी इथे डिरेक्टली रूममधून बाहेर पडते आणि जिन्यावरून खाली जाणारच असते.